पुढे राजकीय वर्तुळातून या क्षणाची एक मोठी बातमी. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर आता शिवसेना युबीटीनं आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पवारांची विश्वासार्हता कमी झाली असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आमचं मन एवढं मोठं नाही असं राऊतांनी म्हटलंय. आम्ही एवढे सहिष्णू नाहीत असं राऊतांनी वक्तव्य केलंय. नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. शरदचंद्रजी पवार साहेब हे देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनामध्ये जर गेले असतील आणि तिथं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जर त्यांचा सत्कार केला असेल तर ती आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाची एक संस्कृती आहे, परंपरेची एक मला असं वाटतं की झलक माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडनं काल दाखवली गेली. आणि ही संस्कृती माननीय एकनाथ शिंदे साहेब जपत असताना काही लोक ही संस्कृती विसरलीत